तर आता कृषी क्षेत्रातल्या महत्त्वाच्या बातम्यांचा आढावा घेऊया. पहिलीच बातमी आहे, गणेशोत्सवानिमित्तानं फुलांच्या बाजारांमध्ये तेजी पाहायला मिळते. अहमदनगरमधील फुलांच्या बाजारात फुलांचे दर वाढले. या वाढलेल्या दरामुळे झेंडू, शेवंती, ॲस्ट्रोड, निशिगंध या फुलांची शेती करणाऱ्या शेतकऱ्यांना चांगला फायदा होतोय. तर जरबेरा, डच गुलाब, ऑर्किड यांसारख्या बाहेरून येणाऱ्या फुलांचा देखील मागणी वाढली. गेल्या 1.5 महिन्यांपासून राज्यात होत असलेल्या पावसामुळे काही ठिकाणी फुलांच्या गुणवत्तेवर परिणाम झाला. माझ्याकडे गुलछडी आहे 1 एकर. पहिल्यांदा 100 रुपये किलो जायची आत्तामध्ये, आणि आता 400 रुपये किलो जाते. 400-600. गुलछडीचं पीक एकदम भारी आहे आणि खूप उत्पन्न आहे त्याच्यात, आणि पैसे पण चांगले होतात. आज शेवंती आहे ना, शेंट व्हाईट 150 रुपये गेली, आणि भाग्यश्री 100 गेली, काही 150 गेली, आणि झेंडू गेला 50 रुपये. फुलाचे चांगले पैसे झाले. चांगले. शिरूर तालुक्याच्या तळेगाव ढमढेरे परिसरात पावसानं उघडीप दिल्यानंतर सोयाबीन पिकावरती रोगाचा प्रादुर्भाव वाढला. सोयाबीनच्या पिकांमध्ये तणही वाढले. त्यामुळे सध्या शेतकऱ्यांची सोयाबीन फवारणीची लगबग पाहायला मिळते. तसंच निसर्गाची साथ मिळाल्यास सोयाबीनच्या पिकातून शेतकऱ्यांना चांगले उत्पन्न मिळणार अशी अपेक्षा शेतकऱ्यांना. या थेट शेतातून आढावा घेतला आमचे प्रतिनिधी हेमंत चापुडे यांनी. गेली काही दिवसापासून वातावरणात झालेल्या बदलामुळे पिकांवरती रोगाचा प्रादुर्भाव वाढला असून सततचं ढगाळ हवामान आणि पडणारा पाऊस यामुळे खरं तर पिकांवरती सध्या मावा, करपा यांसारख्या रोगाचा प्रादुर्भाव वाढलेला आहे. सध्या शेतकऱ्यांची सोयाबीन फवारणीची या ठिकाणी लगबग सुरू आहे. आपल्यासोबत बोलण्यासाठी शेतकरी आहेत, आपण त्यांच्याशी बोलणार आहोत. काय सांगाल, सध्या तुम्ही सोयाबीन फवारत आहेत, कुठल्या प्रकारचे रोग पडलेले आहेत आणि काय परिस्थिती आहे सध्या? तुडतुडी मावा पडलेला आहे सर, आणि बारीक आळी दिसतोय. म्हणून आम्ही ती काही आता तणनाशक हे दोन्ही मिक्स असं मारावं म्हणून मारणं चालू आहे. ओके. पण त्याच्यामुळं जे फवारणी केल्यावरती पिकांना जो काय रोगाचा प्रादुर्भाव वाढलाय तो कमी होतो का? हा, कमी होतो ना सर. कमी होतो. कृषीवाले देतातच तसे, आणि म्हणून कमी होतही. म्हणून आता ढगाळ वातावरण आहे वाढू नये म्हणून आम्ही ही फवारणी चालू ठेवली. नक्कीच पिकांवरती रोगाचा प्रादुर्भाव वाढलेला आहे. जो काही रोगाचा प्रादुर्भाव वाढलाय तो कमी व्हावा यासाठी सध्या शेतकरी आपल्या सोयाबीनच्या पिकात फवारणी करताना आपल्याला पाहायला मिळत आहे. हेमंत चापुडे, झी मीडिया, तळेगाव, पुणे. बातमी बीड जिल्ह्यातून आहे, कारण बीडमध्ये झालेल्या अतिवृष्टीमुळे शेती पिकांचं मोठं नुकसान झालंय आणि त्याचबरोबर फळबागांचंही मोठं नुकसान झालंय. डाळिंबाच्या शेतातील डाळिंब गळून पडत आहेत, तर अनेक ठिकाणी डाळिंबाला डाग पडलेत. लाखो रुपये खर्च करून नुकसान झाल्यामुळे शेतकरी मदतीची मागणी करतायत. फळ उत्पादक शेतकऱ्यांशी बातचीत केली आमचे प्रतिनिधी विष्णू बुर्गे यांनी. फळबागांचं नुकसान अतोनात झाल्यामुळे शेतकऱ्यांनी आता आम्हालाही मदत करा अशी मागणी करायला सुरुवात केली. आपण पाहू शकता या ठिकाणी जे आहे ते डाळिंबाची बाग आहे. डाळिंबाच्या बागेमध्ये मोठ्या प्रमाणात शेती पिकांचं, डाळिंब पिकाचं नुकसान झाल्याचं पाहायला मिळतंय. आपण या ठिकाणी पाहू शकता की हे डाळिंबाचे जे पीक आहे, या ठिकाणी या डाळिंबाला जे आहे ते डाग पडायला सुरुवात झालेली आहे. त्यामुळं इथून आता शेतकऱ्यांना उत्पन्न मिळेल अशी अपेक्षा शेतकऱ्यांना उरली नाही. काय तुमचं किती नुकसान झालंय, किती एकर शेती होती सांगा सगळं? आमची 2 एकर शेती साहेब. आमच्याकडे 900 झाडे. 900 झाडातून आम्हाला 1 रुपया आहे ह्याच्यातली परत आता नाही. हे बी जाण्याची शक्यता आहे. त्वरित आम्हाला मुख्यमंत्री साहेबांनी किंवा शासनाने आम्हाला त्वरित मदत करावी. आमचं भरपूर नुकसान झालेलं आहे. इन ती पीस घास तोंडी आणलं पीक हे आता व्हायला गेलेलं आहे. त्याच्यात आम्हाला काहीही राहिलेलं नाही. बाग सुद्धा उपटून टाकायची पाहिजे. अधिक पाऊस जर झाला तर काय परिणाम? अधिक पाऊस झाला तर आम्हाला झाडं थोडाच लागणार नाही. झाडं आपोआप ते मुळ्या सडून खलास होणार आहे झाडं. बरं, काय मागणी आहे आता? आमची मागणी की शासनाने आम्हाला भरपाई करावी. ज्या पद्धतीने शेती पिकांचं नुकसान झालेलं आहे त्याच पद्धतीनं फळबागांचं देखील नुकसान झालेलं आहे. त्यामुळं तात्काळ सरकारने मदत करावी अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे. विष्णू बुर्गेची 24 तास, बीड. तर बीडमध्ये शेतकऱ्यांच्या संकटात सरकारनं धावून गेलं पाहिजे, मात्र सरकार तसंच करत नाहीये असा आरोप खासदार बजरंग सोनावणेंनी केला. तसंच पीक विमा कंपन्यांना कुणीही पैसे देऊ नका असं देखील आवाहन बजरंग सोनावणेंनी यावेळी केलंय. ज्या दिवशी पाहणी केली त्याच्या आदल्या दिवशी पालकमंत्री महोदय एका गावात 2 गेवराईमधल्या कुठल्या तरी गेले होते. तिथे त्यांनी सांगितलं की आम्ही लगेच मदत देणार तात्काळ. आता तुम्हीच म्हणता नाही मिळाली, आता मी म्हणायची गरजच नाही. त्याच्यामुळे त्याच्यावर काय बघावं. शेतकऱ्यांसाठी उदासीन असणारं हे सरकार आहे. त्याच्यामुळे शेतकऱ्यांच्या हितासाठी जर काम करायचं असेल तर त्या खरं नुसतं घोषणाबाजी करून चालणार नाही. शेतकऱ्यासाठी जी अडचण आहे, शेतकऱ्यांच्या अडीअडचणीसाठी काम केलं पाहिजे. आज शेतकऱ्यांवर संकट आहे, या संकटात धावून यायचं काम या सरकारनं केलं पाहिजे, ते करत नाही.
पाणी. पॉवर्ड बाय नेचर केअरचे सेंद्रिय खत ग्रीन हार्वेस्ट दाणेदार.